नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमोर त्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता कापसाच्या दुप्पट उत्पादनासाठी आणि कापसाच्या दुप्पट वाढीसाठी कापसाच्या पिकामध्ये असा द्या खताचा दुसरा डोस ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आता कापसाच्या दुप्पट उत्पादनासाठी आणि कापसाच्या दुप्पट वाढीसाठी कापसाच्या पिकाला असा द्या खताचा दुसरा डोस। मग कापसाच्या पिकाला दुसरा डोस हा खताचा कधी द्यावा? कापसाच्या पिकाला खताचा दुसरा डोस देत असताना कोणत्या खताची निवड करावी आणि असं कोणतं कॉम्बिनेशन आहे की ज्याचा वापर केल्यानंतर कापसाच्या पिकाची वाढ ही चांगली होणार आणि यामुळे यावर्षी एकरी 20 क्विंटल कापूस उत्पादन घेण्याचा आपला मार्ग होईल या ठिकाणी मोकळा। या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्यत्वाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता कापसाच्या दुप्पट उत्पादनासाठी, कापूस पिकाच्या दुप्पट वाढीसाठी कापसाच्या पिकाला आता असा द्यावा खताचा दुसरा डोस। मग कापसाच्या पिकाला खताचा दुसरा डोस देत असताना नक्की कापसाचं पीक हे किती दिवसाचं असावं? कापसाच्या पिकाला दुसरा डोस देत असताना कोणत्या खताचा वापर करावा आणि असं कोणतं कॉम्बिनेशन आहे की ज्याचा वापर केल्याने आपल्या कापसाच्या पिकाची वाढ दुप्पट होणार? पर्यायानं आपल्या कापसाच्या पिकाला पातेच पाते लागणार, आपल्या कापसाच्या पिकाला फुलच फुलं लागणार, आपल्या कापसाच्या पिकाला बोंडच बोंड लागणार आणि ज्यामुळं यावर्षी एकरी 20 क्विंटल कापूस उत्पादन घेण्याचा आपला मार्ग या ठिकाणी होणार 100% मोकळा। तर मित्रांनो, आता या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देतो की कापसाच्या पिकाला खताचा डोस कापसाचं पीक किती दिवसाचं असताना द्यावं, कोणत्या खताच्या डोसचा वापर करायचा आहे, किती प्रमाणात करायचा आहे, ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल व यावर्षी कापसाचं विक्रमी उत्पादन मिळवण्याचा आपला मार्ग 100% होईल मोकळा।
तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कापसाला खताचा दुसरा डोस कधी द्यावा. लक्षात घ्या, आपण कापसाच्या पिकाला खताचा पहिला डोस कधी दिलाय, तर ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी सरकीची लागवड केली त्याच वेळेस बहुतांश कास्तकार बांधवांनी खताचा पहिला डोस दिलाय. काही जणांनी तर सरकी लावण्या अगोदरच खताचा डोस दिलेला आहे, परंतु काही जणांनी 20 दिवसानंतर खताचा पहिला डोस दिलेला असेल. तर प्रत्येकासाठी असणारा दिवस आणि असणारी वेळ वेगळी हे समजावून या ठिकाणी सांगतो. आता ज्यांनी खताचा पहिला डोस हा सरकी लागवड करताना दिला, ज्यांनी खताचा पहिला डोस सरकी लागवड करण्यापूर्वी दिला, म्हणजे डायरेक्टच जमिनीमध्ये फेकून दिलं, तर अशा माझ्या कास्तकार बांधवांसाठी खताचा दुसरा डोस देण्याची वेळ आहे. ज्यावेळेस आपलं कापसाचं पीक हे 30 ते 45 दिवसाच्या दरम्यान असेल, तर आपण सर्वांनी खताचा दुसरा डोस द्यायला हरकत नाही. आता ज्यांनी खताचा पहिला डोस हा 0 ते 20 दिवस, म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर 15-20 दिवसापर्यंत खताचा पहिला डोस दिलाय, त्यांना जमलंच नाही सरकी सोबत खत द्यायला, त्यांनी खताचा दुसरा डोस हा तिथून 25 ते 30 दिवसाला द्यावा. म्हणजे आपण खताचा डोस हा 40 ते 50व्या दिवशी देऊ शकता. पण लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण खत देत असतो त्यावेळेस जमिनीत योग्य वेल असणं गरजेची आहे. म्हणजे लक्षात घ्या, जमिनीमध्ये ओल असली नाही तर 2-3 दिवस मागे पुढे झाले तर हरकत नाही, पण जमिनीमध्ये योग्य ओल असेल किंवा पाऊस पडण्याची शक्यता असेल तर त्या काळी त्या परिस्थितीमध्ये आपण खताचा डोस हा 100% द्यायला काहीही हरकत या ठिकाणी अजिबात नाही. तर हे झालं मित्रांनो की बाबा खताचा डोस हा आपण आपलं कापसाचं पीक किती दिवसाचं असताना द्यायचा आहे. आता दुसरा प्रश्न या ठिकाणी की कापसाच्या पिकाला खताचा दुसरा डोस देत असताना कोणत्या खताची निवड या ठिकाणी करायला पाहिजे. बाजारामध्ये DAP जो आहे 1846-0, 20-0-13 आहे, 10-26-26 आहे, त्यासोबत 12-32-16 आहे, 8-21-21 आहे, 14-35-14 आहे. मग एवढ्या खतापैकी असं कोणतं खत आहे की जे आपल्या कापूस पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मी तुम्हाला यापैकी 2-3 कॉम्बिनेशन सांगतो, जे तुम्हाला परवडते, जे तुम्हाला उपलब्ध होते त्याचा वापर आपण इथं करावा. तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस आपण कापसाच्या पिकाला किंवा कोणत्याही पिकाला खताचा डोस हा जमिनीतून देत असतो, तिथून हे खत त्या पिकाला मिळण्यासाठी साधारणतः 30 ते 35-40 दिवसाचा कालावधी लागतो. म्हणजे जरी तुम्ही 30 ते 45 दिवसाच्या दरम्यान खताचा दुसरा डोस दिला तरी तो डोस कधी पोहोचणार तिथपर्यंत, तर तो डोस पोहोचणार साधारणतः 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान. बरोबर आहे मित्रांनो. मग 60 ते 70 दिवसांना आपण खताचा डोस जो आज दिलाय तो पोहोचणार म्हटल्यावर आपलं कापसाचं पीक 60-70 दिवसाला कसं असते हे त्या ठिकाणी लक्षात आणा किंवा आठवून बघा. तर कापसाचं पीक 60 ते 70 दिवसाचं म्हणजे 2 ते 2.5 महिन्याचं झाल्यावर त्याला पाते लागायला सुरू झालेले असतात. काही पात्यांचं काही प्रमाणात फुलात सुद्धा रूपांतरण झालेलं असते, बोंड अजिबात लागत नाहीत. या परिस्थितीमध्ये पात्यांच्या भरभरीव वाढीसाठी, पात्यांचं फुलात रूपांतर होण्यासाठी, पातेगळ आणि फुलगळ रोखण्यासाठी आपल्या कापसाच्या पिकाला सर्वात जास्त आवश्यकता असते ती फॉस्फरसची. म्हणजे आपण जो काही खत देणार त्याच्यामधला 2 नंबरचा जो कंटेंट आहे तो जास्त असायला पाहिजे. जर तो जास्त असेल, त्यासोबत पोटॅश त्याच्या खालोखाल आणि त्यानंतर नायट्रोजन असेल तर अशा खताचा वापर करायचा. मी काय लागतंय यानुसार कॉम्बिनेशन सांगतोय, बळजबरी हे खत घ्या ते देऊन टाका असं म्हणणारा उदयलाड नाही. कारण अभ्यास कंप्लीट करून आपल्याला कोणत्या परिस्थितीत कशाची गरज आहे हे पाहून खताची निवड करायचं. कोणता खत स्वस्त किंवा महाग मिळतो यामुळे खताची निवड करायची नाही. आता याच्यामध्ये एक कॉम्बिनेशन चेक करू की आपल्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन बेटर आहे. पहिलं कॉम्बिनेशन DAP, ज्याला आपण डाय अमोनिया फॉस्फेट म्हणतो. त्याच्यामध्ये काय असते, 18-46-00 म्हणजे 18% नायट्रोजन, 46% फॉस्फरस, 0% पोटॅश, आणि पोटॅश आपल्याला लागणार आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला DAPचा वापर खताचा जो दुसरा डोस आहे याच्यामध्ये करता येणार नाही आणि तिसऱ्या डोसमध्ये तर अजिबात करता येणार नाही. म्हणजे DAP इथून आपण रद्द करायला हरकत नाही, म्हणजे DAP वापरायचा नाही.
दुसरं कॉम्बिनेशन 20-20-0-13 हा खत यावर्षी कुठं पण मिळालं बरं काय, आणि त्यामुळे विदाऊट लिंक मिळायला सोपं वाटायला. मग 20-20-0-13चं कसं कॉम्बिनेशन आहे तर लक्षात घ्या. 20% नायट्रोजन, ठीक आहे, 20% फॉस्फरस, 0% पोटॅश, 13% सल्फर. तुम्हालाच उत्तर मिळालं, कारण फॉस्फरस जे पाहिजे ते कमी आहे, नायट्रोजन गरजेपेक्षा जास्त आहे, पोटॅश तर नाहीच. म्हणून 20-20-0-13 याही खताचा वापर आपण खताला दुसरा डोस देत असताना अजिबात करू शकत नाही. तिसरा डोस 10-26-26. 10 याच्यात 10 आपण जर बघितलं तर 10% नायट्रोजन, 26% फॉस्फरस, 26% पोटॅश. याच्यामध्ये नायट्रोजन बरोबर आहे, पोटॅशियम पण बरोबर आहे, फक्त कमी काय आहे तर फॉस्फरस थोडं गरजेपेक्षा. पण हा डोस चालून जाईल जर दुसरं योग्य मी आता पुढे जे खतं सांगणार ते जर खतं नाही मिळाले तर नाईलाज म्हणून तुम्ही 10-26-26चा वापर करू शकतात, पण ही माझी पहिली चॉईस नाही. चौथा ऑप्शन 14-35-14. 14% नायट्रोजन ॲक्युरेट, 35% फॉस्फरस ॲक्युरेट, पोटॅशियम 14% ॲक्युरेट. म्हणजे या ठिकाणी 14-35-14 हा जो डोस आहे तो आपल्या कापूस पिकाच्या दुसऱ्या डोससाठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो. म्हणून जर तुम्हाला 14-35-14 हे खत मिळत असेल तर दुसऱ्या कोणत्याच खताला बघायची आवश्यकता नाही. तुम्ही 100% 14-35-14 या खताचा वापर करायला पाहिजे. त्यानंतर पाचवं कॉम्बिनेशन 8-21-21. 8% नायट्रोजन चालतंय, 21% फॉस्फरस चालतंय, परंतु पोटॅशियम 21%, म्हणजे थोडं पोटॅशियम जास्त आहे आणि फॉस्फरस त्या मानानं कमी आहे. ठीक आहे, चालून जाते, परंतु माझं काय म्हणणं आहे की हा डोस जवळपास आपण जसं म्हणतो 10-26-26च्या जवळ आहे. समजा आपल्याला इथं 14-35-14 उपलब्ध नाही झालं तर मग 8-21-21चा विचार करू शकतात, पण ही फर्स्ट चॉईस नाही. 6वा डोस म्हणजे 6वं खताचं कॉम्बिनेशन कोणते तर याच्यामध्ये आता आपण 12-32-16. 12% नायट्रोजन, 32% फॉस्फरस, 16% पोटॅशियम. एक ॲक्युरेट डोस आहे हा पण. म्हणजे 12-32-16चा सुद्धा वापर आपण खताचा दुसरा डोस म्हणून करू शकतो. म्हणजे माझी पहिली चॉईस कोणती आहे 14-35-14. नाहीच मिळालं तर 12-32-16, नाहीच मिळालं तर 10-26-26, नाहीच मिळालं तर 8-21-21. या 4 पैकी खताची क्रमवारी दिली त्या पद्धतीनं वापर करू शकता. पण 14-35-14 आणि 12-32-16 जर मिळालं तर खूप चांगले. हे दोन्ही कॉम्बिनेशन दुसऱ्या डोससाठी अत्यंत ॲक्युरेट आहेत. आता याचा एकरी प्रमाण काय घ्यायचं तर एकरी प्रमाण लक्षात घ्या. आपल्याला कापसाच्या या ठिकाणी वाढीच्या अवस्थेला पाहून एकरी 75 किलो काय करायचं, म्हणजे 1.5 बॅग या ठिकाणी मित्रांनो 14-35-14 घ्या, 12-32-16 घ्या, कोणताही डोस घ्या या ठिकाणी घ्यायचं आहे. 75 किलो हे घेतलं, त्यासोबत आपल्याला 17 किलो युरिया घ्यायचा आहे, कारण वाढीची अवस्था आणखीन आपली चालू आहे बरं काय, त्यामुळे युरिया वेगळा आपल्याला 17 किलो या ठिकाणी एकरी द्यावा लागणार आहे. आणि त्यानंतर तिसरं मॅग्नेशियम सल्फेट वापर आवर्जून करा. 12 ते 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट एकरी वापरा. याचा फायदा काय होणार की आपल्या पिकावर भविष्यात जो लाल्या रोग येतो ना तो आपल्याला त्या ठिकाणी संपवता येतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्या कापसाच्या पिकाला पाते जास्त लागतात, फुलं जास्त लागतात, त्याला हे मदत करते. आणि बुरशी जी लागण्याची एक भीती असते त्याला सुद्धा या ठिकाणी रोखू शकते, कारण सध्या पाऊस कमी आहे पण भविष्यात लालीनामुळे पाऊस जास्त पडू शकतो. म्हणून मॅग्नेशियम सल्फेट हे कंपल्सरी वापरा. म्हणजे 75 किलो मुख्य खत, त्यानंतर 17 किलो युरिया आणि 12 ते 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट, बस हे तिन्हीचं कॉम्बिनेशन करा. आणि जमिनीत ओल पाहून ज्यांनी सरकी लागवड करताना पहिला खताचा डोस दिला किंवा धूळ पेरणीमध्ये टाकून दिलेले खत जमिनीमध्ये, त्यांनी 30 ते 45 दिवसाच्या दरम्यान हे कॉम्बिनेशन वापरायला पाहिजे. आणि ज्यांचा खताचा डोस हा थोडा लेट झाला, 2 आठवड्यानं झाले, 15 ते 20 दिवसानं, त्यांनी तिथून 30 दिवसाला हा खताचा दुसरा डोस द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, या खताचा हा योग्य डोस जर तुम्ही वापरला तर तुम्हाला सांगतो आपल्या कापसाच्या पिकाला जी आवश्यकता आहे अन्नद्रव्याची ती पूर्ण होईल. आपण काय करतो, कोणी सुचवते 10-26-26 म्हणून आणतो देतो, पण आपल्या कापसाच्या पिकाची अवस्था कोणती, दिवस किती झाले, त्याला खत 30 दिवसांना लागू होणार, तेव्हा कापसाच्या पिकाची स्थिती काय असणार, तेव्हा कापसाच्या पिकाला नायट्रोजन पाहिजे का, फॉस्फरस पाहिजे का, त्या ठिकाणी पोटॅशियम पाहिजे, हे बघून द्या. कारण मित्रांनो, जोपर्यंत आपण आपल्या कापसाचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपण ॲक्युरेट खताचं नियोजन करणार नाही. आणि जोपर्यंत आपण हुशार होणार नाहीत मित्रांनो, त्या मानानं आपल्याला एकरी 20 क्विंटल कापूस उत्पादन मिळवणं सुद्धा शक्य होणार नाही. म्हणून मित्रांनो,
आज जे मुख्य 6 खतं आपल्याकडे उपलब्ध असतात त्यापैकी कोणत्या खताचा वापर आपण दुसरा खताचा डोस म्हणून करायचा याबद्दलचे हे मार्गदर्शन आपणास कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून जरूर कळवा. आणि फार पोट तिडकुटून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता की बाबा तुमचं कॉम्बिनेशन चुकू नये म्हणून मित्रांनो, योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य कॉम्बिनेशनचा वापर करा आणि यावर्षी विश्वविक्रम नोंदवा, रेकॉर्ड उत्पादन कापसाचं घ्या, एवढीच आपल्याला त्या ठिकाणी विनंती आणि बेस्ट ऑफ लक. फक्त कुणी सांगतोय म्हणून बळजबरी खताचा वापर करू नका, अभ्यास करून खताचा वापर करा आणि हा अभ्यास आपला पूर्ण करून घेण्यासाठी मी आहे मित्रांनो. त्यामुळं पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र. येथून पुढे कापसाच्या पुढच्या फवारण्या व कापसाच्या खताचा तिसरा डोस व येणाऱ्या अडचणीचं समाधान तुम्हाला मिळवायचं असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून मी कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या. यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.